हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. आज आपण शिकणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. चालू पूर्ण भूतकाळामध्ये काय होत असतं तर क्रिया ही भूतकाळामध्ये सुरू होते. भूतकाळामध्ये एका पर्टिक्युलर टाइमला सुरू होते, त्याच्यानंतर भूतकाळामध्येच एका पर्टिक्युलर टाइमला संपते. मीन्स द स्टार्टिंग पॉइंट अँड एंड पॉइंट काही असू शकतो, पण तो चाललेला जो ड्युरेशन आहे तो फक्त भूतकाळामध्येच आहे. त्याचा जो संबंध आहे तो प्रेझेंट आणि पास्ट मध्ये कुठेच नाही. मीन्स तो सुरू झाला एका पर्टिक्युलर टाइमला संपलेला आहे पास्ट मध्येच. आता जिथे आपण बोलत आहे ना तिथे त्या क्रियेचा काहीही संबंध नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सगळेजण शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकायला होता, ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, तर आता तुम्ही तिथे जाऊन शिकताय का? नाही. तर पण एका पर्टिक्युलर पिरियडसाठी तुम्ही त्या शाळेमध्ये त्या कॉलेजमध्ये शिकत होता, ते सांगण्यासाठी आपण वापरतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जसं की तुमचे पप्पा किंवा आजोबा किंवा मम्मी किंवा मावशी कोणीतरी रिटायर झालेला आहे म्हणून समजा. ती व्यक्ती ज्या ऑफिसमध्ये काम करत होती, रिटायर झाल्यानंतर परत कामाला गेलेली आहे का? नाही. म्हणजे तिचं काम करायचं तर संपलेलं आहे. ते जे ऍक्शन्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये सांगतो. द सेंटेन्स स्टार्ट्स विथ सब्जेक्ट, देन हॅड हे हेल्पिंग वर्ब यूज करणार आहे, त्याच्यानंतर बीन हा प्रत्यय येणार आहे. कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे क्रियापदाला आयएनजी चे रूप. सेंटेन्स कंप्लीशन साठी आपल्याला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जशी रिक्वायरमेंट असेल तसं घेणार आहे आणि नंतर यूज करायचं आहे आपल्याला टाइम. क्रिया भूतकाळामध्ये कंटिन्युअसली चालू होती, सो करत आलेलो होतो. हॅडचा अर्थ आहे होतो, बीन म्हणजे आलेलो आणि आयएनजी म्हणजे करत. अगेन आलेलो हा शब्द बोलत असताना येईलच असा नाही. क्रिया भूतकाळामध्ये सुरू झाली, भूतकाळामध्ये संपली, त्याचा प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये काहीही संबंध नाही. टाइम सांगण्यासाठी आपण फॉर, फ्रॉम, सिन्स, टिल किंवा अंटिल अशा प्रकारचे प्रिपोजिशन यूज करतो. आता कधी कोणता वापरायचा आहे? फॉर इज फॉर द ड्युरेशन. ड्युरेशन म्हणजे किती काळासाठी ती क्रिया चालू होती. जसं की इथे सुरू झालेला आहे आणि इथे संपलेला आहे. हा जो टाइम स्पॅन आहे तो आहे ड्युरेशनचा, किती वेळ चालू राहील. फ्रॉम आणि सिन्स, दिस इज द बिगिनिंग ऑफ द टाइम, आणि टिल अंटिल म्हणजे कुठपर्यंत चालू होती. अशा प्रकारचे टाइम आपण यूज करू शकतो. जसं की 4 दिवसांसाठी म्हणजे इथं वापरणार आहे आपण फॉर. 4 दिवसांपासून फ्रॉम, त्याच्यानंतर 4 o'clock सिन्स आणि टिल 4 o'clock 4 वाजेपर्यंत. म्हणजे प्रत्येक वेळेस टाइम जे आहे ते चेंज होणार आहे. ऑलरेडी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये फ्रॉम आणि सिन्सचा वापर कसा करायचा बघितला आहे. एक्झॅक्टली टाइमिंग माहिती असेल तर आपण सिन्स वापरतो, वरून ढोबळमानाने माहिती असेल तर फ्रॉम वापरतो. कालावधी जर तुम्हाला माहिती असेल तर ड्युरेशन ऑफ दॅट ऍक्शन माहिती असेल तर फॉर यूज करायचं आहे आणि एंड पॉइंट जर माहिती असेल तर आपण यूज करायचं आहे टिल किंवा अंटिल हा प्रिपोजिशन. फॉर एक्झाम्पल, I had been working on a project for more than 8 days. 8 दिवसांपेक्षा जास्त मी प्रोजेक्टवर काम करत आलो होतो. 8 दिवसापेक्षा जास्त हे काय आहे? त्याचं कालावधी आहे. कशाचं? काम करण्याचं. आय असू देत किंवा माय फादर असू देत किंवा एक वचन असू देत, अनेक वचन असू देत, हॅड एकच हेल्पिंग वर्ब असल्यामुळे सगळ्यांसमोर आपल्याला तेच यूज करायचं. दे मे बी सिंग्युलर, दॅट मे बी प्लुरल, काय असेल ते. My father had been assisting Mr. Jadhav since 2008. 2008 पासून माझे वडील जाधव सरांना असिस्ट करत आलेले होते. म्हणजे असिस्ट करण्याची क्रिया 2008 मध्ये काय झालेली आहे? सुरू झालेली आहे. कधी संपली माहित नाही, पण ती कुठेतरी संपलेली आहे कारण आपण तर हॅड यूज केलेला आहे. The head clerk had been doing work till his retirement. त्याच्या रिटायरमेंट पर्यंत हेड क्लर्क काम करत आलेला होता. कधी सुरू झाली माहित नाही, पण एंड माहिती की रिटायरमेंट पर्यंत. इट हॅड बीन रेनिंग टिल मॉर्निंग. सकाळपर्यंत पाऊस पडत आलेला होता. एकदा क्रिया सुरू झाली पावसाची पडण्याची, ती कंटिन्युअसली चालू होती कधीपर्यंत? सकाळपर्यंत. आणि द स्किन हॅड बीन गेटिंग ड्राय सिन्स द विंटर सीझन. हिवाळा सुरू झाल्यापासून त्वचा कोरडी पडत आलेली होती. म्हणजे स्किन
इट, द हेड क्लर्क, माय फादर, आय हे एक वचन आहेत का अनेक वचन आहे काही न कन्सिडर करता आपण काय केलेलं आहे हॅड एकच असल्यामुळे सगळ्यांसमोर ते यूज केलेलं आहे. बीन हा प्रत्यय आपण सगळीकडे यूज केलेला आहे आणि क्रियापद आपण यूज केलेला आहे आयएनजी. टाइम कंपल्सरी प्रत्येक वाक्यामध्ये आपण यूज करायचा आहे की ती क्रिया कधी सुरू झाली किंवा कधी संपली किंवा त्याचं काय ड्युरेशन होतं ते सांगण्यासाठी. सो दिस इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एवढंच आहे आजचं छोटंसं टॉपिक आहे. भरपूर सारे सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर सारे अजून एक्झाम्पल बघूया. तोपर्यंत थँक्यू.